अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्रावणात दत्तनामस्मरणाचे जबरदस्त फायदे. नंबर 1. अंतकरणाची शुद्धी. श्रावण महिना हे आत्मशुद्धीचे उत्तम साधन आहे. या पवित्र काळात दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. रोज ओम श्री गुरुदत्ताय नमः किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप केल्याने राग, दोष, ईर्ष्या यांसारख्या दोषांचा नाश होतो. यामुळे अंतकरण निर्मळ होते आणि भक्तिमार्ग सुलभ होतो. श्रावणातील प्रत्येक दिवस नामस्मरणासाठी सोनेरी संधी ठरतो. पावसात धुतले जाणारे वातावरण जसे स्वच्छ दिसते तशीच अंतशुद्धी दत्तनामाने होते. ही शुद्धी पुढे आध्यात्मिक प्रगतीसाठी आधार बनते. जो मनुष्य श्रद्धेने नाम घेतो त्याचे हृदय लोभ, मोह, मत्सर यापासून दूर होते. नंबर 2. मानसिक शांतता व भावनिक समतोल. दत्तनामस्मरण मानसिक आरोग्यासाठी अमृतासारखे आहे. श्रावणात निसर्गदशा शांतीदायक असतो तसाच नामस्मरण मनाला साठवणारे ठरते. सतत चिंता, तणाव, निराशा, एकटेपणा या भावनांपासून मुक्ती मिळते. ओम श्री गुरुदत्ताय नमः या मंत्राचे रोज 108 वेळा स्मरण केले तर मन शांत होते. अनेक लोकांना झोपेचे विकार, भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव असतो. दत्तनाम त्यांच्या मनाला आधार देते. श्रावण महिन्यात गुरूंची कृपा विशेष असते. त्यामुळे या काळात नामस्मरण मनाशी संवाद साधते. भावनिक अस्थिरता दूर होऊन संयम निर्माण होतो. यामुळे नातेसंबंध सुधारतात आणि अंतर्मुखता येते. नंबर 3. पूर्वजांचे ऋण शुद्ध होते. श्रावणात दत्तनाम घेतल्यास पितृदोष दूर होतात असे संत सांगतात. अनेक वेळा घरात अडचणी, नुकसान, वैर, भांडण, आर्थिक अडथळे हे पूर्वजांच्या अपूर्व कर्मामुळे होतात. दत्तगुरू हे पितृकार्याचे रक्षक आहेत. दत्तनाम हे पूर्वजांच्या आत्म्याला शांती देणारे आहे. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः हा मंत्र श्रावणात दररोज उच्चारल्यास पूर्वज प्रसन्न होतात. मृत पूर्वजांना पोषण मिळते व त्यांच्या आशीर्वादाने वंश वाढतो. दत्तगुरूंच्या कृपेमुळे वडीलधाऱ्य आत्मांचे ऋण संपन्न होते. हे श्रावणात करणे विशेष फलदायी ठरते. त्यामुळे पूर्वजांची शांती आणि घरात स्थैर्य अनुभवायला मिळते. नंबर 4. कर्मबंधांचे निरसन. श्रावणातील दत्तनामस्मरणाने अनिष्ट कर्मफळांचा नाश होतो. आपल्याकडून पूर्वी जे चुकीचे कृत्य झाले असते त्याचे परिणाम अनेक वेळा आजच्या जीवनात त्रास देतात. दत्तगुरू हे सर्व जन्मांची कर्मे जाणणारे आहेत. त्यांच्या नामाचा प्रभाव कालाच्या पलीकडचा असतो. ओम दत्तात्रेयाय नमः या जपाने कर्मबाधा, ग्रहबाधा यांचा नाश होतो. श्रावण महिना हे जपासाठी अत्यंत प्रभावी आहे. कारण वातावरण आध्यात्मिक लहरींनी भरलेले असते. जेव्हा आपण दत्तगुरूंची प्रार्थना करतो तेव्हा ते आपले कर्मसंहार करतात. त्यामुळे आयुष्यात अडथळे कमी होतात आणि नवीन संध्या खुल्या होतात. नंबर 5. आत्मिक प्रगती आणि सिद्धिप्राप्ती. श्रावण महिन्यातील दत्तनामस्मरण आत्मोन्नतीसाठी एक अचूक मार्ग आहे. जो भक्त नियमित जप करतो त्याचे चित्त एकाग्र होते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा साधना स्वरूपात जप केल्यास ध्यान लागते. या महिन्यात गुरुतत्व जागृत असते. त्यामुळे नामस्मरणाला उत्तर मिळते. अनुभवांमध्ये देवदर्शन, स्वप्नांमधून मार्गदर्शन, गूढ आवाज, अंतरात्मेची जाणीव इत्यादी होतात. काही वेळा सिद्धी प्राप्त होतात जसे की विचारशक्ती वाढणे, योग्य निर्णय क्षमता, दुसऱ्याच्या भावनांची जाण इत्यादी. आत्मसाक्षात्काराच्या दिशेने पावले उचलण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. दत्तगुरूंचे नाम हे स्वपरिचयाची वाट दाखवते. नंबर 6. रात्रंदिवस नाम घेणे हाच दत्तगुरूंचा आदेश. दत्तगुरू अनेक वेळा भक्तांना स्वप्नात किंवा ध्यानात एकच सल्ला देतात. माझं नाम सतत घेत जा. श्रावणात हा आदेश अधिक प्रभावी ठरतो. कारण या महिन्यात वातावरणात सतत आध्यात्मिक ऊर्जा भरलेली असते. नामस्मरण हे थेट दत्तगुरूंशी संपर्काचा मार्ग आहे. गुरुचरित्रातही अनेक ठिकाणी दत्तगुरू नामस्मरणांचे अनंत फायदे वर्णिले आहेत. सतत नाम घेत जा. राहिल्यास मन गुंतत नाही. कामभावना नियंत्रित राहते.
आणि ध्यानात सहज प्रवेश मिळतो. दत्तगुरूंच्या नामात इतकी शक्ती आहे की तो नाम घेणारा कुठेही कोणत्याही अवस्थेत असो त्याला गुरु सोडत नाहीत. नंबर 7. घरात वाद भांडणं थांबतात. घरात सतत वाद, संशय, गैरसमज, मतभेद, अशांती असेल तर श्रावणात दत्त नामस्मरण करण्याने वातावरणात शांतता निर्माण होते. कारण नाम हे ध्वनिरूपात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करते जी नकारात्मक शक्तींना पळवते. प्रत्येक घरात रोज सकाळी ओम श्री गुरु दत्ताय नमः 108 वेळा म्हणल्यास घरात सकारात्मकता व लहरी प्रकट होतात. यामुळे सदस्यांमध्ये आपुलकी वाढते. विशेषतः श्रावणात घरातील वडीलधाऱ्यांनी जप केल्यास त्याचा प्रभाव अधिक दृढ होतो. अनेक भक्त सांगतात की श्रावण महिन्यात नाम घेण्याने घरगुती कटकटी दूर झाल्या आणि आपुलकीने जीवन पुढे गेले. नंबर 8. अनिष्ट स्वप्न भीती यावर उपाय. श्रावणात दत्त नामस्मरण करणाऱ्यांना रात्री वाईट स्वप्न कमी पडतात. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र रात्री झोपण्याआधी 21 वेळा म्हटल्यास अनिष्ट शक्ती दूर राहतात. काही जणांना झोपेत सतावणं, दबाव जाणवणं किंवा स्वप्नांमध्ये मरणं, पडणं, वाघसाप असे दृश्य दिसणं हे सर्व नामस्मरणामुळे बंद होतं. दत्तगुरूंनी गुरुचरित्रात सांगितले आहे, रात्रीचं नाम हे अदृश्य रक्षण देतं. श्रावण महिन्यात देवतेच्या शक्ती अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे हा काळ अनिष्ट शक्तींपासून दूर राहण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नंबर 9. आर्थिक स्थैर्य निर्माण होणे. ज्यांना सतत आर्थिक अडचणी येतात त्यांच्यासाठी श्रावण महिना आणि दत्त नामस्मरण हे वरदान आहे. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप रोज केल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. दत्तगुरू हे विश्वभरणाचे मूळ आहेत. त्यांचं स्मरण केल्यास जीवनात भरभराट येते. श्रावणात गुरूंची कृपा विशेष असते. नोकरीत प्रमोशन, व्यवसायात यश, अचानक लाभ, हरवलेले पैसे परत मिळणे अशा अनेक गोष्टी दत्त नामाने घडतात. नामाने आपल्यातील कर्मबंध ढिली होतात आणि कृपेचा मार्ग मोकळा होतो. विशेषतः श्रावणातील सोमवार किंवा पौर्णिमेला जप अधिक फलदायी ठरतो. नंबर 10. दत्तगुरूंचा आवाज आतून ऐकू येतो. श्रावण महिना अंतर्मुखतेचे सोन्याचे दालन आहे. या काळात जे भक्त नियमित दत्तगुरूंचं नाम घेतात त्यांना आतून स्पष्ट मार्गदर्शन मिळतं. अचानक उत्तर मिळतं. मनात विचार येतात की हे कर, इथे जाऊ नको, ही व्यक्ती चांगली नाही. हे सर्व दत्तगुरूंच्या कृपेनेच घडते. नामस्मरणाच्या वेळी ज्या भावना येतात त्या हलक्याशा पण खूप प्रभावशाली असतात. काही जण म्हणतात त्यांना दत्तगुरूंचा स्वर ऐकू येतो, गूढ पण शीतल आणि प्रेमळ. हे सर्व नामाच्या नियमित जपामुळे होणे शक्य आहे आणि श्रावण हा त्यासाठी सर्वात अनुकूल काळ आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलख निरंजन आदेश.